क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नागपूर तुळजापूर महामार्गावर अपघातांची मालिका। आर्णी नजीक बस व ट्रकची भीषण धडक, पोलीस उपनिरीक्षक ठरले देवदूत। नागपूर तुळजापूर महामार्गावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने आज सकाळी आर्णी परिसरातील पेंटर बाबाजवळ अपघाताची घटना घडली। सातारा फाट्याजवळ एसटी बस आणि ट्रकची धडक लागल्यामुळे अपघातात बस चालक आणि वाहकासह एकूण 18 प्रवासी जखमी झाले। सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। या संकटसमयी नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जाधव यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे प्रवाशांना वेळेवर मदत मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार दिग्रस आगाराची बस क्रमांक MH20 GC 4263 नागपूरहून दिग्रसच्या दिशेने येत होती। सकाळी 11 वाजेच्या सुमारास बस आर्णी परिसरात आली असता सातारा फाट्याजवळ रॉंग साइडने समोरून धावणारा एक ट्रक अचानक रस्त्यात आडवा झाला। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बस चालकाने अपघात टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र वेगामुळे व आकस्मिक घडल्याने बस थेट ट्रकवर जाऊन आदळली। हा अपघात इतका भीषण होता की बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले। बसमध्ये असलेल्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली। या अपघातात वाहक आणि इतर 15 प्रवासी किरकोळ तर चालक व 3 इतर प्रवासी अतिगंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। त्यांना यवतमाळ येथे उपचारासाठी पाठवण्यात आले। आर्णी पोलीस स्टेशनला त्यावेळी ड्युटीवर येत असणारे रवींद्र जाधव अपघातग्रस्त प्रवाशांसाठी ठरले देवदूत। खाकी वर्दीतील माणुसकी। PSI जाधव यांनी अपघात झालेल्या बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना बाहेर काढता वेळेस जपली माणुसकी। आर्णी येथे पोलीस ठाण्यात 1 महिन्याआधी नव्याने रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जाधव हे आपल्या कर्तव्यावर आर्णी येथील पोलीस स्टेशनला जात होते। अपघाताचे दृश्य पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली गाडी थांबविली। रवींद्र जाधव यांनी नागरिकांच्या मदतीने अपघातात फसून असलेल्या चालकास व बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढले। रुग्णवाहिकेची वाट न पाहता त्यांनी गंभीर स्वरूपातील जखमींना स्वतःच्या खासगी वाहनातून आर्णी ग्रामीण रुग्णालयात नेले। त्यांच्या या तत्परतेमुळे जखमींवर वेळेवर उपचार सुरू होऊ शकले। नागपूर तुळजापूर महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे। आर्णी परिसरात सातत्याने होणाऱ्या या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे। या अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली। सध्या जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे। प्रतिनिधी रंजना आडे, आर्णी, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।